नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर गोवान पोक ही गोव्याची यम्मी रेसिपी शेअर करणार आहे. हे गोवान पोकचे सॉसेजेस मिळतात तिकडे आणि ते एकदम रेडी टू कुक असे असतात. तर आपण ते पाहू शकतात. मी गोवान सॉसेसचं अख्खं पॅकेट घेतले. 2 बटाटी, कांदा. ठीक आहे, एवढंच लागणार. आपल्याला इकडे तेल नाही लागत, मीठ नाही लागत, मसाला नाही लागत. एवढं सोपं आहे. तर आता पहिलं आपण ते पॅकिंग केलेलं असतं ना सॉसेजेस, ते पहिलं आपण काढूया. त्याला थोडा वेळ लागेल. हे बघा, हे जास्त करून ही रेसिपी स्टुडंट्स ना, जे एकटे राहतात किंवा बॅचलर्स ना, ही एकदम उत्तम. कारण त्यामध्ये काही करायला नाही लागत तुम्हाला. सगळं ह्या सॉसेसमध्ये सगळं तयार असतं, मसाला वगैरे. इथे मी 2 बटाटे सोलून घेतलेत आणि उभी चिरून ती पाण्यामध्ये ठेवलेत, म्हणजे ती काळी नाही पडणार. आणि 1 कांदा घेतलाय. दॅट्स ऑल. 2 बटाटी, 1 कांदा आणि ते सॉसेज, पोक सॉसेज. वाव, एवढं सोपं असेल तर किती मजा ना. आणि आता थंडीमध्ये पण आपल्याला कंटाळा येतो जेवण करायला, तेव्हा पटकन हे पोक करू शकतो आपण. हे बघा, हे साल आहे ते टाकून द्यायचे, डिस्कार्ड करायचे आपल्याला. आता आपण करायला घेऊया. हे सगळे सॉसेस काढून घेतले मी. आता कुकर घेतलं मी. हे आपलं कुकरमध्ये करायचं, म्हणजे आपल्याला सुपवेस पण करायला नाही लागत. तर आता कुकरमध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही, कांदा पण नाही पहिला घालायचा. पहिला आपण सॉसेस घालूया. सॉसेसमध्ये तेल आहे, मसाला आहे, मीठ आहे. ठीक आहे, तर आपण हे परतून घेऊया. आता तो मसाला आहे ना, तो जळला नाही पाहिजे, म्हणून आपण एक अर्धा कप पाणी घालूया याच्यामध्ये. हा, कुकर माझा सिमवर आहे, हा हायवर नाही. तर अर्धा कप पाणी घालूया अप्रॉक्सिमेटली. हा, बस. पाणी घातल्यावर आपण त्याला जरा एक हे देऊया, उकळ देऊया त्याला. हे बघा, आहे ना, तो उकळ आल्यावर आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया. तुम्हाला पाहू शकता याच्यामध्ये तेल, आणखी तेल बघा दिसतंय ना तरंगताना, एवढं तेल असतं याच्यामध्ये. तर आता आपण याच्यामध्ये कांदे चिरले होते ना, आपण ते कांदे घालूया. आता चांगलं परत परतून घेऊया आपण. कांदा नीट परतून घेतला ना, की आता ते बटाट्याची फोडी येतात ना आपल्या, त्या पाण्यामध्ये ठेवलेल्या, त्या घालूया. तर माझ्याकडे ते उभं चिरलेलं ते बटाट चांगलं वाटते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कापा. पण ह्या रेसिपीसाठी ही अशी बटाटी छान दिसतात त्या डिशमध्ये. हां, झालं. आता काही करायचं नाही आपल्याला. आता नुसतं कुकर लावायचा आणि 3 शिट्या व्हायची वाट बघायची आपण. चला, कुकर लावला. आता 3 शिट्या होईपर्यंत थांबायचं. 3 शिट्या झाल्या आणि कुकर चांगला थंड झाला की आपण पहिला चेक करायचं. स्टीम नाही आहे ना, तर आता कुकर उघडायला हरकत नाही आहे. वाव, यम्मी. एवढं टेस्टी दिसते ते, आणि एवढा अरोमा छान सुटला माझ्या किचनमध्ये. हा, दिस पोक, गोवान पोक तुम्ही पावाबरोबर खाऊ शकतात, चपात्यांबरोबर खाऊ शकतात. मला तर ते गरम गरम बॉइल्ड राईस बरोबर खायला आवडलं. तर तुम्हाला जसं आवडेल तसं खा. गोव्याला जास्त कोणती लोक पावाबरोबर खातात. तर एवढी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला हे करायला हरकत नाही आहे. नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुमचा अनुभव. हं? आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी काय हो, काहीच नाही ना, एकदमच सोपं. मी काहीच केलं नाही, म्हणजे नाही मसाला घातला, नाही मीठ घातलं, नाही तेल घातलं. एवढी सोपी रेसिपी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्या